पण स्वागत आहे तुमचं स्वप्नालीच्या नवीन ब्लॉगमध्ये। दिवसाची मस्त अशी सुरुवात झालेली आहे। तुमच्या पण दिवसाची मस्त सुरुवात झालेली असेल आणि आजचा ब्लॉग डायरेक्ट ऑफिसमधून स्टार्ट केला आहे, कारण आज म्हटलं चला आता ऑफिसला जाऊन येऊया, कारण खूप दिवस झाले घरीच होते, म्हणजे सुट्टी पण होती, त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरीच गेलेलो होतो आणि मग आज ऑफिसला आले। तर आज आहे श्रावण सोमवार दुसरा। पहिल्या श्रावण सोमवारी तर मी घरी होते, मस्त घरी पूजा वगैरे केलेली होती। तो ब्लॉग बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। आणि आज म्हटलं आज सकाळी तर काही वेळ भेटला नाही मंदिरात जाण्यासाठी। आता संध्याकाळी 4-5 वाजताच्या इथून ऑफिस सुटल्यानंतर मग मंदिरात जाईल, पूजा वगैरे करत, सगळं सामान वगैरे तर घेऊन आले, पण सकाळी वेळच नव्हता, 10 वाजले होते, खूप उशीर पण झालेला होता। मग म्हटलं चला आता संध्याकाळीच 4-5च्या दरम्यान आपण ऑफिस सुटल्यानंतर डायरेक्ट मंदिरात जाऊ, पूजा वगैरे करू आणि मग घरी जाऊया। तर तुम्हाला पण श्रावण सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा। आणि घरी असल्यानंतर एकदम मस्त पूजा वगैरे सकाळीच, पाठीमागच्या सोमवारी सकाळी मस्त पूजा वगैरे झाली होती, सगळ्या गोष्टी एकदम वेळेत होत्या। पण आता इथं थोडंसं होतं पाठीमागे पुढे, चला म्हटलं आता ऑफिसमध्ये खूप दिवसानंतर असं ऑफिसमध्ये मी तर ब्लॉग स्टार्ट केला आहे। आता जाते एकदा ओडिसीमध्ये, मस्त चहा वगैरे घेते, कारण सकाळपासून अजिबात काहीच खाल्लेलं नाही आहे, भूक पण लागली आहे इतकी। मग चहा वगैरे घेते, बिस्किट पण खाता येणार नाही उपवास असल्यामुळे। तर चला मग आता ओडिसीमध्ये जाते, मस्त चहा वगैरे घेते आणि त्यानंतर मग बघू पुढचं काय गोष्टी आहे, काय काम वगैरे आहे तर ते करूया। आलंच इतकं बोर होतंय ना, खूप दिवसातून आले, त्याच्यामुळे असं वेगळंच वाटतंय। तर मस्त व्ह्यू झाला आहे पाठीमागे, पावसाचं तर काही वातावरण नाही आहे, हे बघू शकता, मस्त व्ह्यू आहे। इकडे जाण्यासाठी काही अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे जाता येत नाही इकडे। चला आता पटकन मस्त कॉफी घेते। सकाळी आवरायला एवढा उशीर झाला होता ना, म्हणजे काहीच अजिबात, मला खिचडी पण, म्हणजे तशी तर मी खिचडी खात नाही आणि बनवायची पण नव्हती, पण बाकी अक्षयला मला टिफिन बनवायचा होता, त्याच्यामुळे इतका वेळ झाला होता ना, काहीच खाण्याला किंवा चहा घेण्याला अजिबातच वेळ नव्हता। म्हटलं चला आता ऑफिसमध्ये गेल्यानंतरच मस्त चहा घेऊया, त्याच्यामुळे येतानीच कप घेऊन आलेले होते, रोजच कप घेऊन येते, कारण घरी तर म्हणजे आवरता 9:30-10 होते आणि त्यानंतर मग खूप लेट होतं आणि पावसाचं पण वातावरण असतं, त्याच्यामुळे असं वाटतं की लवकर ऑफिसला जाऊया, 6 तास कंप्लीट करून मग 4-5च्या दरम्यान रिटर्न येता आणि तसं पण थोडाफार पाऊस होतो चालू, पण आज काही पावसाचं वातावरण तसं वाटत नव्हतं येईल, कारण ऊन पडलेलं होतं। चहा घेतल्यानंतर जरा असं ठीक वाटतं, मस्त थोडंसं थकवा पण नाहीसा होईल म्हटलं, आणि सकाळी कामाच्या नादात अजिबातच स्वतःकडे म्हणजे लक्ष द्यायलाच अजिबात हेच नसतं, वेळच नसतो। आणि हे रिलेट करत असन खूप, ज्या मुली ज्या जॉब करतात, घरचं पण सांभाळतात, खूप मुली रिलेट करत असन। चला तर मग मस्त चहा घेतला आणि म्हटलं आता चला बाकीच्या कामाला सुरुवात करूया, कारण चहा घेण्यात हे करण्यातच मला 11-11:30 वाजलेले होते आणि त्यानंतर बाकीचं पण काम करायचं होतं। मग मस्त चहा घेता असंच थोडंफार टाईमपास केला आणि त्यानंतर परत म्हटलं चला एकदा फिट चेक करूया। तर आउटफिट चेक केलं आणि ऑफिसमध्ये आल्यानंतर खरंच वेळ खूप फास्ट जातो, कारण घरी असल्यानंतर 3 दिवस ऑफिस असतं आणि 2 दिवस वर्क फ्रॉम होम, आणि तर घरी असल्यानंतर वेळ म्हणजे अजिबातच जात नाही, कारण हे करत बसा ते करत बसा आणि मग नंतर दुपारी तर मला 1 तास झोपच घ्यावी लागते। पण आता काही नाही, ऑफिसमध्ये आल्यानंतर अजिबात झोप पण येत नाही, कारण सगळे असतात बोलायला पण, त्याच्यामुळे अजिबातच झोप येत नाही। तर 12:30-1 वाजला होता, जेवणाचा वेळ झाली होती, तसं तर थोडंसं लेटच येतो, पण आज उपवास असल्या कारणाने सगळ्यांनाच खूप भूक लागली होती, सगळ्यांना उपवास होता, त्याच्यामुळे काय
मी घरूनच थोडाफार चिवडा वगैरे आणलेलं होतं. मग म्हटलं चला आता तेच फराळी चिवडा मस्त खाऊया. आणि परत जेवण करून वर गेलो, 1-2 तास बसलो आणि त्यानंतर परत 3:30-4 वाजले, जाण्याची वेळ झाली. पण म्हटलं चला मस्त चहा घेऊया, कारण भूक लागलेली होती खूप, डोकं पण दुखत होतं. मस्त चहा घेतला आणि फायनली मी घरी आले. जस्ट मी आत्ता घरी आले. म्हटलं चला आता थोडंसं चालणं पण होईल आणि म्हणजे नाही का सकाळपासून सारखे कामच चालू होते, त्याच्यामुळं म्हणलं चला आता चालतच जाऊया. मस्त चालत आले. काही चालत यायला 10-15 मिनिट लागतात, तेवढं चालणं पण होतं, कारण दिवसभर तर काय होत नाही. आणि संध्याकाळी पण जेवण झाल्यानंतर अजिबातच म्हणजे राऊंड मारायला जातो खाली, पण 1-2 राऊंड मारून परत बसून घेतो, इतका कंटाळा येतो ना. तर मस्त आता चालत आले. आता फ्रेश होते आणि आवरते. ऑफिसवरतून डायरेक्टच जाणार होते मंदिरात, पण अक्षय नव्हते आलेले. मग म्हटलं चला आता एकदा घरी जाऊया, मस्त फ्रेश होते, ड्रेस वगैरे चेंज करते आणि मग अक्षय आल्यानंतर आम्ही दोघं पण दर्शनाला जाऊ, कारण दोघांना पण सोमवार आहे. मग दोघांचे पण सोबतच दर्शन होईल. 4 वाजता अक्षय येणार होते, पण थोडंसं ट्रॅफिक याच्यामुळे लेट झालं, थोडे कॉल्स वगैरे लेट झाले, त्याच्यामुळे मग ते काय आले नाही. म्हटलं चला मग आता आपण पटकन आवरून येऊया, घरी जाऊन पटकन आवरते आता थोड्याच वेळात. मग पूजेचं वगैरे सगळं सामान वगैरे सगळं आवरून घेते. तसं तर मी ऑफिसला नेलेलंच होतं, पण आता आल्यानंतर मस्त ताट वगैरे करते. मी पहिलं आता फ्रेश होते, त्याच्यानंतर मग जाऊया मंदिरात. इथं जवळच मंदिर आहे, त्याच्यामुळे काही नाही, 10-15 मिनिटाचं काम आहे सर्व. पटकन आता मस्त फ्रेश होते पहिलं आणि मग पूजेचं वगैरे जाऊयात. चलो मग आता तसं रेडी झाले आणि आता थोड्याच वेळात अक्षय येईल, मग त्याच्यानंतर निघायचं आहे. तर इथंच जवळच मंदिर आहे, 10 मिनिटाचं काम आहे, तिथं जाऊन दर्शन वगैरे घ्यायचं. आणि गर्दी तर असणारच आहे, कारण काही ना सकाळी जमत नाही, त्याच्यामुळे संध्याकाळी येतात, किंवा म्हणजे काही ना काही ज्याचे त्याचे प्रॉब्लेम असतात, त्याच्यामुळे गर्दी तर असणारच. तिथे सोमवार म्हटल्यानंतर गर्दी असेलच. आणि तिथं 2-3 मंदिर एकत्र आहे, म्हणजे हनुमान मंदिर, परत महादेव मंदिर, गणपती मंदिर एकाच मंदिरात आहे, त्याच्यामुळे तिथं गर्दी असेलच. आता गेल्यानंतर तुम्हाला ते मंदिर दाखवेल मी कसं आहे काय आहे. आणि तर चला मग आता पहिले इथली घरातली देवपूजा करून घेते, कारण खूप वेळ झालाय आणि भूक पण एवढी लागली आहे ना. मला पहिले स्वयंपाकाचं काहीतरी बघावं लागेल, तोपर्यंत पूजा वगैरे होईपर्यंत बाकीचं पण स्वयंपाक वगैरे काहीतरी बघते, काय करायचं काय नाही ते तरी डिसाईड करून ठेवते, म्हणजे आल्यानंतर पटकन आवरून होईल. आणि पहिले तर आता देवपूजा आवरून घेते, कारण देवपूजा पहिली करते, वेळ झालेला आहे देवपूजेचा. आणि त्यानंतर मग बाकी कामे बघूया काय करायचं काही नाही. थोडा वेळ लागेलच, कारण अक्षयला तर अजून 10-15 मिनिट, तोपर्यंत माझी देवपूजा होईल. आणि जेवणाचं पण, कारण सकाळपासून खिचडी तर मी खात नाही, त्याच्यामुळे खिचडी अजिबात म्हणजे मी टिफिनला पण नेली नाही, फक्त फराळी चिवडा वगैरे नेला होता. मग भूक लागली आहे, येताना चहा घेतला होता ऑफिसवरतून रिटर्न येताना, त्याच्यामुळे थोडंसं ठीक वाटतंय. पण आता बघू, बाहेर गेल्यानंतर पण काही नाश्ता वगैरे करू शकत नाही, कारण उपवासाचं कसं म्हणजे कोण कसं काय ते म्हणजे हॉटेलमध्ये वगैरे तेल वापरतं काय, आणि चिप्स आहे ते खाण्याची तर बिलकुल इच्छा नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं पॅकेट फूड अजिबातच नको, आता आपण डायरेक्ट स्वयंपाक बनवूया आणि मस्त जेवण करूया. आता पटकन वेळ न वाया घालता मस्त देवपूजा करते आणि बाकीचं मग बघते आता. चला. पुण्यातील ट्रॅफिक तुम्हाला तर माहीतच आहे, 10-15 मिनिटचं काम असतं, पण अर्धा-1 तास कसा लागून जातो हेच कळत नाही. आणि त्यातली वाकडमधली ट्रॅफिक म्हणजे तर खूपच अवघड आहे, त्यामुळे अक्षयला येण्याला थोडा वेळच होईल. म्हटलं चला तोपर्यंत आपण बाकीची तरी कामे करून घेऊया, पीठ वगैरे मळून घेऊया, म्हणजे भाजी काही नाही, भाजी आल्यानंतर पटकन होऊन जाईल. आणि काहीतरी असं केलेलं असतं ना, तर असं वाटतं चला आपला अर्धा स्वयंपाक तर झालाय, फक्त भाजी बनवायची
बनवायची आहे. मग असं ऐकून एकदम मनाला मस्त वाटतं, कारण ऑफिसवरून आल्यानंतर सगळ्या गोष्टी करणं एवढं सोपं नसतं. आणि सकाळी पण ऑफिसच्या टायमिंगमध्येच म्हणजे 9:30 ते 10च्याच वेळेत सगळं आवरून जावं लागतं. त्याच्यामुळे काही काम समजा राहिलं तर परत आल्यानंतर करायचं म्हणजे इतका कंटाळा येतो ना. तसं तर मी काही ठेवतच नाही आल्यानंतर करायला, कारण आल्यानंतर जे म्हणजे पोळी भाजी बनवायची ना त्यालाच इतका कंटाळा येतो ना. जर उरलेले कामं ठेवले ना मग तर आणखीनच कंटाळा येतो. म्हटलं नकोच काही काम ठेवायला. मी शक्यतो काही काम ठेवतच नाही. जेवढं पटापट आवरता येईल ना तेवढं आवरून घेते. म्हटलं आता निदान पीठ तरी मळून ठेवूया, म्हणजे आल्यानंतर फक्त पोळ्या बनवायच्या आणि एका साईडला लगेच भाजी टाकून द्यायची. आणि भाजी म्हटलं आता येतानीच काहीतरी भाजीला घेऊन येऊया. देवपूजा केली आणि म्हटलं आता चला, अक्षय पण आलेले होते. मग मस्त फ्रेश झालो आणि त्याच्यानंतर सगळं मी पूजेचं वगैरे तर सगळं आवरूनच ठेवलेलं होतं. माझं पण सगळं आवरलेलं होतं. मस्त असं गाडीवरती निघालो. इथं जवळच होतं, 10-15 मिनिटच्या अंतरावरती. त्याच्यामुळे काही नाही. आणि इतकं रोड क्रॉसिंगला इतकं अवघड आहे ना इथं. स्पीड ब्रेकर पण नाही, गाड्या इतक्या फास्ट असतात. त्याच्यामुळे खूप काळजीने रोड क्रॉस करावा लागतो. रोड क्रॉस केला आणि त्यानंतर इथं गावातच मंदिर आहे. आता हे बघा, तिथं एवढी गर्दी होती ना. गर्दी तर असणारच होती, हे तर पहिल्यापासून माहीतच होतं. म्हटलं चला आता गर्दी असो काही असो, आपल्याला तर दर्शन घेणं महत्त्वाचं आहे. बेलाची पानं परत फुलं हे ते सगळे असे बाहेर म्हणजे मुलं किंवा स्टॉल असे लागलेले होते. आपण तिथं पण घेऊ शकतो जर एखाद्याला भेटले नाही. पण माझ्याकडे सगळं होतं. आणि आज तिळाची मूठ होती. आज दुसरा श्रावण सोमवार होता. पहिले श्रावण सोमवारी तर तांदळाची होती, आज तिळाची आहे. मग तीळ पण होते माझ्याकडे, त्याच्यामुळे मी तर काही घेतलं नाही. सगळ्या गोष्टी होत्या माझ्याकडे पूजेच्या. मस्त अशी पूजा, छान अशी पूजा केली आणि बाहेर आलो. मस्त दर्शन झालं, कारण एवढी गर्दी आहे ना, फुल गर्दी आहे. तर तरी पण मस्त दर्शन घेतलं. आता दुसऱ्या मंदिरात जातो, देवीचं पण इथं जवळच एक मंदिर आहे, तिथं जातो आता दर्शनासाठी. आणि चल, गर्दी तर असणारच होती, कारण तरी पण ते फास्ट दर्शन झालं. ते फास्ट सोडत होते त्याच्यामुळे लवकर दर्शन झालं. आता पटकन दुसऱ्या मंदिरात जातो, तिथं दर्शन घेतो आणि घरी जातो. छान असे दर्शन झाले आणि मस्त असा दिवसाचा शेवट केला. असा होता आजचा दिवस. चलो बाय.